इतकी अमाप संपत्ती त्यांच्याकडे आहे, लुबाडलेली हा. लुबाडलेलीच म्हणतो मी. आई. काय बर. जे कारखान्याचे सभासद वगैरे आहेत हो. त्यांची माहीत वर्षाच्या नोंदी, हा. त्यांचे असणारे पैसे बर. सगळे यांचे त्यांच्या रेकॉर्डमध्ये तसेच आहेत. बर. ना त्या लोकांना परत केलेत, ना काय त्यांच्या ठेवी वगैरे असतील त्या सुद्धा परत केलेल्या नाही. बर. काय हा. म्हणजे भाजप सरकार आले हा. हे अति विचित्र अवस्थेत आहे. कृष्णाचार्य टेबल ट्रस्ट जो आहे हो. हा सभासदांच्या मालकीचा व्हायला पाहिजे होता, तो बरोबर. त्यांनी स्वतःच्या मालकीचा करून घेतला. अच्छा. त्यांना विकास करायचा, विकासच्या ऐवजी हे भकास व्हायला लागले. बर. इथले आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत, हा. ते कसे आहेत? फार चांगले आहेत. बर. फार चांगले आहेत. बर. त्यांच्या विकासामुळे तर हे रस्ते तुम्हाला दिसत आहेत गावातले, हो ना. ग्रामीण विभागातले. बर. अतुल बाबांचे नुसते बोर्ड आहेत. बर. बघा तुम्ही आता त्यांचा किती याचा 3-4 बोर्ड बघितले मी. हो. तशी हवा पृथ्वी बाबांचीच आहे. बर. बाबांचं कार्यच चांगलं आहे. हो. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघ फिरत फिरत मी आलो आहे कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये. इथे विद्यमान आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि हा कराड यशवंतराव चव्हाण यांचा आहे. त्यामुळे इथं मी सामान्य लोकांशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि हे गाव आहे वाटार. कराड दक्षिण मतदारसंघातील वाटार हे गाव आहे आणि इथे मला रामदास जानुगडे हे 85 वर्षाचे आजोबा भेटलेले आहेत. शरद पवारांना एवढं त्यांचं वय आहे आणि ते मला भेटलेले आहेत. मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. नमस्कार काका, बाबा, काय तुम्हाला म्हणायचं. तर मला सांगा, जुनं राजकारण आणि आताचं राजकारण कसं, दोन्ही मधला फरक तुम्ही जरा सांगा. काय आताचं राजकारण म्हणजे काय, ते राजकारण राहिलेलंच नाही आहे. बर. काय माणसात माणसं राहिली नाही. बर. काय हा. घरात भाऊ इतके भांडतायत की काय एक हिशेब नाही. बर. म्हणजे काही व्यवस्थाच व्यवस्थित नाही आहे. बर. काय बर. सगळ्यांची कुटुंब अगदी फुटलेल्या अवस्थेत आहेत. बर. आणि काय हा. माणसाला शांतताशी लाभतच नाही आहे. बर. आणि काय बोललो पाहिजे मला, हे कोणामुळे असं झालंय की हे सगळे कुटुंब काय फुटले? आता हे मोदींच्या मुळे झाले. बर. काय हा. म्हणजे भाजप सरकार आले हा. हे अति विचित्र अवस्थेत आहे. अरे काय इथं बी ते मोदींचंच ते अतुल भोसले त्यांनी जरा पाय रोवलेत. पाय रोवून काय करायचं, त्यांच्याबद्दल काय बोलायची गरजच नाही, अशी अवस्था आहे. इतकी अमाप संपत्ती त्यांच्याकडे आहे, लुबाडलेलीच म्हणतो मी. काय जे कारखान्याचे सभासद वगैरे आहेत हो. त्यांची माहीत वर्षाच्या नोंदी, हा. त्यांचे असणारे पैसे बर. सगळे यांचे त्यांच्या रेकॉर्डमध्ये तसेच आहेत. बर. ना त्या लोकांना परत केलेत, ना काय त्यांच्या ठेवी वगैरे असतील त्या सुद्धा परत केलेल्या नाही. बर. काय केलं कारखान्याचं राजकारण कसं त्यावेळी यशवंतराव मोहित्यांचं कसं होतं ना आता कसं होतं? मोहित्यांचं राजकारण फार चांगलं होतं. बर. त्यानंतर त्यांचे बंधू हो. जयवंतराव भोसले अप्पा आले, हो. हे एक नंबरचे स्वार्थी झाले. बर. सभासदांच्या नावानं त्यांनी ट्रस्ट सुरू केला. बर. आणि आता तो स्वमालकीचा करून मोकळे झालेत. अच्छा, नाही काय केलं ट्रस्टचं मला जरा कहाणी सांगा. सभासदांचा आणि सॉरी तुमच्या कृष्णाचार्य टेबल ट्रस्ट जो आहे हो. हा सभासदांच्या मालकीचा व्हायला पाहिजे होता, तो बरोबर. त्यांनी स्वतःच्या मालकीचा करून घेतला. अच्छा, म्हणजे साखर कारखाना सभासदांनी उभा केला. सभासदांचाच आहे ट्रस्ट, बी सभासदांच्या पैशातून उभा झालेला आहे. हा. त्यांनी तो स्वतःच्या मालकीचा करून घेतलेला आहे. काय म्हणजे ही एक हा. विचित्र अवस्था घडलेली आहे. बर. आणि ह्याला कोण वाचा फोडणार आहे, आणि याच्या पुढे कोण बोलू शकत नाही. बर. इतकी मोठी यांच्याकडे संपत्ती आहे. बर. आणि मोदीचं राजकारण असं आहे, हा. मोठा माणूस तो मोठा माणूस बर. हा आपल्या फायद्याचा आहे. बर. काय हा. ह्याच्याप्रमाणे तो चाललेला आहे. बर. त्यामुळं खरं म्हणजे अति दयनीय अवस्था आहे. बर. ग्रामीण विभागातून. बर. तर निसर्ग त्यात कोपलेला आहे. होय, होय. काय हा. शेतकऱ्यांना 4 पैसे देत नाही, हो. त्याच्या मालाला भाव देत नाहीत. हो. काय हो. ही अशी अवस्था आहे. बर. पूर्वीचा काळ फार वेगळा होता. बर. काय निसर्ग व्यवस्थित चाललेला होता. हो. त्यांना विकास करायचा, विकासच्या ऐवजी हे भकास व्हायला लागले. बर. बर. काय इतकी झाडं होती, रस्त्यानं चालायचं झालं हा. तर माणसाला सावली पाहिजेसाठी जागा नाही, अशी अवस्था आहे. हो. 50-50 किलोमीटर तुम्ही गेला तर कुठं बसायला रस्त्याकडे सावली नाही आहे. बरोबर. माणसाने कसं राहायचं, कसं वागायचं. बर. आता साहेब, तुमचे इथले आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत, ते कसे आहेत? फार चांगले आहेत. बर. फार चांगले आहेत. बर. त्यांच्या विकासामुळे तर हे रस्ते तुम्हाला दिसत आहेत गावातले, हो ना. ग्रामीण विभागातले. बर. काय वाठारचा त्यांच्या पाठीमाग 75% अधिक असते प्रत्येक मतदानाच्या वेळेला. बर. आणि
त्यांनी आणखी काय काय कामं केली जरा मतदारांना सांगा जरा, हे जे आता तुम्ही सांगितलं ते मतदारांना बी कळलं पाहिजे. मतदारांना तर माहितीच आहे, त्यांनी आमच्या गावासाठी 14 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. वाटारसाठी वाटवासाठी पृथ्वीराज बाबांनी. हा सगळ्या सुखसोयी त्यांनी निर्माण केलेल्या बर. आहेत. फक्त आता पाण्याची नळ योजना त्यांची चालू झालेली आहे, हा. ती आता सुरू होईल हा. दिपावळीपर्यंत. बर. तसं पाणी तुमच्याकडं आहेच कृष्णेचं, परंतु ते शुद्ध नाही आहे. हा. काय ते शुद्ध पाणी देणार आहेत. आणि कराड मतदारसंघात बाबांनी केलेली कामं काय काय? भरपूर आहेत त्यांची कामं. बर. काय प्रत्येक गावामध्ये त्यांनी हा. कामं केलेली आहेत. बर. आणि अतुल बाबांचे नुसते बोर्ड आहेत. बर. बघा तुम्ही आता त्यांचा याचा 3-4 बोर्ड बघितले मी. हो. त्यानुसार तारखा आहेत, हो. रस्ते तशासारखेच आहेत, हो. नवीन त्याच्यात काही प्रगती नाही. काही लोक म्हणतात की अतुल बाबांची हवा आहे, काय म्हणतायत की पृथ्वीराज बाबांची आहे. खरं काय सांगा, तुम्ही जाणते लोक, तुम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत, काय आहात पक्षाचे, तर तुम्ही खरं सांगा. अतुल बाबाचं नुसतं हे आता पैसे जेवण सगळं चाललंय, दुसरं काय आहे. बर. तशी हवा पृथ्वी बाबांचीच आहे. बर. बाबांचं कार्यच चांगलं आहे. हो. काय बर. अतुल बाबाचं तसं अजून कार्य दिसत नाही. बर. काय बर. आहे त्यांनी प्रत्येक गावात काय काय ग्रामपंचायत वगैरे आपल्या ताब्यात घेतले आहेत. ते राजकारण केले. राजकारण थोडंसं काय त्यांची सत्ता तर त्यांच्या पक्षाची आहे अतुल बाबांची, मग त्यांनी काहीच आणलं नाही का, अशी कामं खणखणीत काहीच नाहीत केली. काय केली, पण आमच्या गावात तर नाही झालं. बर. मला तर वाटत नाही. बर. आमच्यातली काही कामगार त्यांच्याकडे आहेत, हम्म. कारखान्यात वगैरे सर्व्हिस करणारे. हा. काय हा. माझ्याकडे पण 70 एक कामगार आहेत त्यांच्याकडं. बर. वाटरागावचे. बर, 70 एक आहेत. पण मतदान त्यांना मग करत नाहीत, अशी अवस्था आहे. अच्छा, त्यांचेच कामगार त्यांना मतदान करत नाहीत. नाही, अरे बापरे, त्यांचेच कामगार, त्यांचेच कामगार करत नाही. म्हणजे काहीतरी नाराजी असणार आहे. असणार. काय ना, पगार देतात का त्या कामगार कायद्यानुसार पगार देतात का? कामगार कायद्याप्रमाणे कुठलं देत आहेत. त्या कामगारांना अपॉइंटमेंट लेटर, सॅलरी स्लिप, त्यांचा प्रायव्हेट फंड वगैरे असं करतात का? कामगारालाच तुम्हाला भेटायला पाहिजे, ते सांगेल तुम्हाला व्यवस्थित. अच्छा. माझा आणि त्यांचा काय तसं म्हणजे हा. कारखान्याशी संमत नाही आहे. नाही, ते कामगारांना हे सगळं देत नसतील तर ती म्हणजे बातमीच आहे आमच्या दृष्टीनं. नाही काय बरं का, त्यांची सर्व्हिस कंटिन्यू होऊ देत नाहीत. अच्छा. अशी मनगड आहे. बर. त्यामुळे त्याला मग ते नाही, सर्व्हिस कंटिन्यू होत देत नाहीत म्हणजे त्यांना ब्रेक देतात. असं कसं काय? अहो, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल की कामगार कायद्यानुसार. कोण करतोय, हा. करणार आहे का तसं मरतो माणूस. नाही, एखाद्या कामगाराने जर कामगार आयुक्तांकडे जर तक्रार केली तर ते अडचणीत येतील. नाही, कोण करण्यासारखा माणूस नाही. बर. पाठीमागं काहीतरी थोडंसं चाललं होतं हा. मागल्या 5-6 वर्षापूर्वी. बर. पण ज्या भागात जे राहिली लोक जुनी हा. तशीच राहिली, त्यांना काय दिलं नाही त्यांनी. बर. बस, आणि काय सांगू तुम्हाला. मग साखर कारखान्याचं जरा राजकारण तुम्ही मगाशी सांगितलं, आणखी थोडं जरा विस्ताराने सांगा ना, काय चांगलं वाईट. बाकीचं काही मला माहिती नाही. बर. कारखान्यातलं मी कारखान्यात सभासद आहे. तुम्ही सभासद आहे? माझा भाऊ सभासद आहे, माझे वडील सभासद होते. बर. पण ही अशी आमची दयनीय अवस्था आहे. सभासद म्हणून तुम्हाला काय त्यांनी फायदा दिला? तुम्ही सांगितलं ट्रस्ट त्यांनी नावावर केलं, त्यांचा फायदा झाला, तुमचा काय फायदा झाला? आमचा फायदा साखर फक्त देत आहेत. बर. बाकी काय नाही फायदा. पण ते मेडिकल कॉलेज कोणाचं आहे? कुठलं मेडिकल कॉलेज? सभासदांच्या साखर कारखान्याने ते उभं केलं ना. कारखान्यानं उभं केलं म्हणजे वस्तुती अशी, मेडिकल कॉलेज त्यांनी ट्रस्ट मिळवून जॉईन करून घेतलं. हा. काय ट्रस्टमध्ये संपूर्ण याची सोय आहे, तुमच्या औषध पाण्याची सोय आहे. हो. काय हा. आणि मेडिकल कॉलेज बी त्यांनी तसंच मिळवलेलं आहे. हो. काय तुमच्या सभासदांना, तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना तिथं प्रवेश, ऍडमिशन वगैरे मिळतं का? ऍडमिशन मिळतं की. हा? ऍडमिशन मिळतं की. हा. बेड रेटून करायचं आणि 5-10% एक त्यांचा सल्लागार असतो, तो 5-10% त्याच्यातले पैसे कमी करतो. हा, एवढे तरी भराच आणि अशी अवस्था. अच्छा, म्हणजे असं खाजगीकरण केलंय. धर्मादाय ट्रस्ट आहे त्याचा असे सत्यानाश करू. धन्यवाद जानोगडे साहेब, तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्या खऱ्या भावना असतात त्या व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही 85 वर्षाचे आहात. जुनं राजकारण, नवीन राजकारण याच्यामधला तुम्ही फरक सांगितला. धन्यवाद.